सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी. आता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार निलेशजी गिडे यांचा जो प्रचाराचा सोहळा आहे तो इथे सुरू झालेला आहे आणि पंकजी भोयर म्हणजेच पालकमंत्री उपस्थित आहेत. सर, असं विचारणं होतं की आता त्याचा प्रचार सुरू झालेला आहे आणि समोर आपण काय धोरण घेऊन समोर जाल? आपण सर्वांनी बघितलं आहे की भारतीय जनता पार्टी ही नेहमी कुठल्याही निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा घेऊनच समोर जात असते. आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात जेवढा विकास या देशामध्ये झाला, या राज्यामध्ये झाला, तोच विकास येणाऱ्या काळात वर्धा जिल्ह्यामध्ये देखील जो झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त दुपटीनं होण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे अतिशय जोमानं कामाला लागलेले आहे. इथले नगरपालिकेचे उमेदवार निलेशजी गिडे यांची दखल वर्धा शहरातल्या सर्व नागरिकांनी घेतलेली असून मोठ्या प्रमाणात अतिशय सकारात्मक प्रतिसाद नागरिकांकडून या ठिकाणी मिळतो आहे. बरं, जनतेचा कौल हे तुमचं धोरण आहे की उमेदवारांची जी फेमस आहेत उमेदवार तुमचे? नाही, उमेदवार हे अतिशय सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे, सर्वसामान्य नागरिकांचे कामं करणारे आणि तत्परतेनं लोकांकरिता 24 तास उपलब्ध राहणारे उमेदवार असून त्यांचा अनुभव देखील या क्षेत्रातला मोठा आहे. त्यांच्या मागं त्यांच्या मित्रमंडळीची, पक्षातल्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची एक मोठी फळी उभी आहे. त्याच्यामुळे निलेश गिडे यांचा विजय निश्चित आहे. सर, तुम्ही पण एक मिनिट तुमच्याकडून थोडंसं बोलून घ्यायचं होतं. काल काय घडलं, आम्ही ग्राउंडवर गेलो आणि लोकांनी काय इश्यूज सांगितले की त्यांचा बार्दी बेडा वगैरे आहे, तिथे पाणी नाही आहेत किंवा नाल्याबरोबर नाही. तुम्ही एकदा लक्ष वेधवकरचं म्हणून दिलं की आम्ही निवडून आलो तर आम्ही हे काम करू आणि पालकमंत्र्यांचा पण आम्हाला पाठिंबा आहे, तर चांगलं होऊन जाईल. नाही, नक्कीच आम्ही करू. पालकमंत्री सावलीसारखे आमच्या पाठीशी उभे आहे आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही हे सर्व प्रश्न सोडवू. तर तुम्ही पण एकदा प्लीज. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सरकारनं आतापर्यंत अनेक कामं या वर्धा शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये केलेली आहे. निश्चितच सर्व कामं ही 100% संपलेली नाही आहे. उर्वरित सर्व कामं ही निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन जोमानं करण्यात येतील. धन्यवाद मित्रांनो. आज आपलं बोलणं पंकजी भोयर यांच्याशी झालेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार निलेशजी गिडे यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे. त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की वर्धा नगर परिषदेमध्ये जितकेही रखडलेले कामं आहेत ते निवडून आल्यानंतर होतील. तर आपण नक्की बघूया, जर ते निवडून आले तर हे कामं होतील का आणि वर्धा जनतेचा कौल कुठे राहील. अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्ष वेधक.